असं अचानक कसं येणं केलं? हो, असं काय करताय? सत्या आणि मंजूच्या लग्नाची सुपारी कधी फोडायची याची बोलणी करायला आलोय आम्ही. म्हणजे आम्ही फोन करणारच होतो तुम्हाला, कारण मंजूनी सगळं कानावर घातलंय आमच्या. बरं झालं तुम्ही लवकर आलात ती. आमरे, जरा नाश्त्याचं बघा. अमृता, हे घेऊन जा मिठाई. आता पोरांनी तर एकमेकांना होकार दिलेलाच आहे. तेव्हा म्हणलं आता आपण लग्नाची लवकर बोलणी करून घेऊ ना. बरोबर आहे का आत्याबाई? वय वय, लगेच समधी लग्नाची बोलणी उरकून टाकू. नाही म्हणजे सुपारी कधी फोडायची, साखरपुडा कधी करायचा, आजच ठरवून टाकू समज. आव, माझ्या डोसक्यात बी तीच होतं बर का. मी हसनी तीच सांगत होती. अहो, तुम्ही असे उभ्या का? बसा ना. सुनंदे, बस की अगं, तू बसून बोल. माया, मंजिरीने तर तुम्हाला समजा सांगितलेलंच आहे. तेव्हा जास्त काही वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही बघा. मुद्द्याला डायरेक्ट हात घालते मी. आमच्या असं म्हणत आहे का उद्याच्या उद्या सुपारी फोडायचा आणि साखरपुड्याचा कार्यक्रम उरकून घेऊ. तेव्हा असं धुमधडाक्यात लय मोठा खर्च अशी काही आमची अपेक्षा नाही. तुमच्या आईपतीप्रमाणे एखाद्या मंदिरात जरी उरकलं तरी चालेल बघा. हा, मग उद्याच कशाला? तुम्ही म्हणत असताल का नाही तर आज बी करायला तयार आहे आम्ही. काय ग सुनंदे? वय चालतंय की. मम्मी साहेब, आता कुठं माझ्या मनासारखं घडतंय बघा. म्हणजे आम्ही सुद्धा म्हणणारच होतो लवकर कार्यक्रम उरकून घ्या म्हणून. तेव्हा आम्हाला चालेल उद्याच कार्यक्रम करायला, काहीच हरकत नाही आमची बी. असं माझ्या लेकीने या दिवसाची लय आतुरतेनं वाट बघितली बघा. मला तिला आणखीन वाट बघताना नाही बघवत. मम्मी, अंगठी. मंजिरीसाठी अंगठी घेतली. आता आमच्या होणाऱ्या सुनबाईसाठी घेतलेली अंगठी कशी आहे ती बघा.